असेल, रोड असेल, सभामंडप हे होतच राहतात. जे काय बीएमसीच्या माध्यमातून. पण मेन जे लोकांचे आहेत, तुम्ही खूप मोठे उद्योगपती आहात, बिझनेसमॅन आहात, तुमचं राहणं एवढं सिंपल का? कारण काय ह्याच्या मागे? सांगा मला. बघा का आपण उद्धार का बोला साहेब, आमचा अगदी 100% विजय आहे. आज जी व्यक्ती आहे त्यांच्या मूल्याचे नेते अपक्ष उमेदवार उभे केले ते 101% 16 गोलाला आपला असणार आहे. कारण त्यांच्या नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे गोरेगावमध्ये आणि गोरेगावमध्ये आहे प्रभाग क्रमांक 41 दिंडोरी विधानसभा क्षेत्र यांच्या निवडणूक आहे या ठिकाणी 15 तारखेला. तर माझे जवळचे मित्र आहेत ते श्री सीताराम मेस्त्री साहेब यांची आज मुलगी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे प्रभाग क्रमांक 41 मध्ये. तर आज मी साहेबांशी बोलणार आहे ह्या निवडणुकाबद्दल आणि त्यांच्या मुलीबद्दल, त्यांच्या म्हणजे जी उमेदवार उभी आहे त्यांची मुलगी सुकन्या मेस्त्री त्यांच्याबद्दल बोलायचं की काय चाललं निवडणुकीचा प्रचार वगैरे आणि निवडणूक बद्दल जिंकणं किंवा त्याबद्दल काही असेल त्यांच्यात चर्चा करणार. तर जाऊया आपण गोरेगावला. आज मी गोरेगावमध्ये आहे. तर आज साहेबांशी बोलून माझ्यापर्यंत आज मी भाग घेतलेला आहे. तर साहेबांशी बोलणं झालेलंच आहे. तर आपण आजचा व्हिडिओ स्पेशल बनणार आहे 2026ची महानगरपालिकेची निवडणूक. आज काही कार्यकर्ते बसले आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी मी बोलणार आहे आज. तर जाऊया पुढे. आज माझ्यासमोर रायगड स्वराज्य संघाचे अध्यक्ष आहेत आणि दिंडोरी विधानसभा क्षेत्र आता प्रभाग क्रमांक 41 म्हणजे 41 आहे. साहेबांचं नाव आहे सीताराम मेस्त्री साहेब. यांची मुलगी सुकन्या आज आपल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये अपक्ष उमेदवार उभे आहेत. आज मी साहेबांसोबत पहिल्यांदाच म्हणजे ब्लॉग बनतोय. तर साहेबांना पहिला प्रश्न माझा असा आहे, आपल्या विभागात जो तुम्ही प्रचार करताय म्हणजे फिरता आपल्या ठिकाणी आपल्या विभाग क्रमांक 41 मध्ये, तर तो तुम्हाला म्हणजे उत्तर कसा भेटू येते आपल्या जनतेचं? माझ्या विभागामध्ये आज मी आपले सातत्याने जवळजवळ 20 वर्ष काम करतो. बरोबर. आणि पक्ष कमी आणि समाजसेवा आमचं जास्त आहे. आणि आमचा जो ग्रुप आहे, आमचे काही वडीलधारी लोक आहेत. बरोबर. आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सल्ल्याने त्या मार्गाने आम्ही काम करतोय सातत्याने. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे की इथे घराणेशाही मोडली पाहिजे. बरोबर. इथला नगरसेवक काम करणारा पाहिजे आणि लोकांचा विकास झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त या निवडणुकीला भर देतोय. असं कुठलं घर बांधण्यासाठी नाही की कुठलं मोठं होण्यासाठी नाही, फक्त जनतेचं काम. आमचा 41 वार्ड फक्त कामाने ओळखला जावा हीच आमची सर्वांची अपेक्षा. म्हणून आम्ही उतरल्याने जनतेचा प्रतिसाद आम्हाला जास्त आहे. आपल्या प्रभागात जे विकासाचा मेन तुम्ही कोणता मुद्दा पकडलाय की जो प्रामुख्याने पहिला काम केलं गेलं पाहिजे आपल्या विभागामध्ये 41 मध्ये? आमच्या विभागामध्ये जनतेचा पहिला काम म्हणजे अशा बऱ्याच समस्या आहेत. बरोबर. की आजपर्यंत या विभागामध्ये फक्त बाथरूम हे झाले. आणि जर बघायला गेला तर बीएमसीचं गटार असेल, रोड असेल, सभामंडप हे होतच राहतात. जे काय बीएमसीच्या माध्यमातून. पण मेन जे लोकांची जी कामं आहेत, पाण्याची समस्या आहे. थोडस पाणी टंचाई जास्त मला वाटते. लोकांना पाणी, रात्रीचं पाणी येतो 3-4 वाजता. असे अनेक काही प्रश्न आहेत जे इथे महिला सुरक्षित नाही. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण आम्हाला थोडस, रोजगारच्या बाबतीत पण आम्हाला बोलावं. ट्रॉफिकच्या समस्या आहेत. रात्रीचा येणारा माणूस एखादा पाहुणा वगैरे तर येऊ शकत नाही. अशा बरेच काही अनेक समस्या आहेत. तुम्ही खूप मोठे उद्योगपती आहात, बिझनेसमॅन आहात, तुमचं राहणं एवढं सिंपल का? कारण काय ह्याच्या मागे? सांगा मला. बघा याचं मला उत्तर पाहिजे ना तुमच्याकडून स्पेशल. राहणीमानी माझी साधी, म्हणजे मी उद्योग एवढा काय नाही. अच्छा अच्छा. माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मी खाऊन पण सुखी आहे. अच्छा. आणि राहणीमानी माझे बघितले तर मला मोठेपणा करायला आवडत, शो शायनिंग करायला आवडत नाही. सोशल मीडिया समोर यायला पण मला थोडस बरं नाही वाटत. तुमची मोठी मुलगी आहे ना? तर तुमच्या मुलीचं नाव आहे सुकन्या आणि आपण मोठ्या मुलीला सुकन्याच बोलतो. सु म्हणजे चांगले विचार. तर आपल्या मुलीला तुम्ही थोडी करता प्रयत्न आता मित्र बनवायचा नगरसेवामध्ये. हा विचार कधी डोक्यामध्ये आला की आपल्या मुलीला पुढे करूया ह्या कारणामध्ये? माझं विचार, आम्ही बघा आजपर्यंत आम्ही इथे काम करत आलो या एरियामध्ये 20 वर्षाला.
नंतर आम्ही 2017 मध्ये एक अपक्ष उमेदवार दिला, तर त्याच्या माध्यमातून त्यांना आम्हाला जे विकास पाहिजे होता, आम्हाला जो विकास पाहिजे होता तो लोकांना मिळाला नाही. मग लोकांनी सातत्याने की आता उमेदवार असावा तो चांगला असावा, पण माझं मत होतं की मला निवडणूक लढण्याचा शौक नाही, मला आवडच नाही, मला जनसेवा करण्यात खूप आवड आहे. तुमच्यामधील असलेले गुण आहेत. काही म्हणजे अभ्यास केलाय मी. संघर्ष आहे, संयम आहे, जिद्द आहे, तुमचं दिलदार मन आहे, माणुसकी आहे, विश्वास आहे, साधेपण, आणि तुम्ही मोठे कर्तृत्व आहे. तुमच्याकडे गुण आई वडिलांपासून आले की तुमच्या घराण्यापासून आलेले आहेत? हे सर्व गुण आहेत तेवढे माझ्या आई वडिलांपासून. नक्की नक्की आईचं पण आहे. ठीक आहे, बोलतोय. शेवटचा प्रश्न असा आहे तुमच्याकडे खास स्पेशल, तर 16 तारखेला आपला नक्की गुलाल असेल का? आपण उडवायचा का 16 तारखेला? बघा, लोकांची इच्छा आहे आणि आम्ही आज बघतोय वातावरण. 16 तारखेला गुलाला आमचाच असणार आहे, बरोबर, आमचा असणार आहे, माझा नसणार आहे. माझ्या जेवढे माझ्याबरोबर जे खांद्याला खांदा लावून जे लोक आहेत, माझे मित्रमंडळ असतील, माझं म्हणजे वयस्कर जे ज्येष्ठ असतील, त्यांची इच्छा आहे, सर्वांच्या आशीर्वादाने आणि पुरे जे नागरिक आहेत, जे काही माझ्या विचारांना मिळते, तर गुळाला आमचाच असणार आहे. हे आम्ही आजच्या रॅलीचा तुम्हाला दिसणार आहे. नक्कीच साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजच्या तुमच्या मला 2 मला बोलल्याबद्दल. आणि 16 तारखेला नक्कीच मी या ठिकाणी हजर असेल आणि आपण परत त्याचे व्हिडिओ नक्कीच बनवू त्या दिवशी. आणि तुम्हाला तुमच्या मुलीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला. साहेब, आपल्या प्रभाग क्रमांक 41 मध्ये अपक्ष उमेदवार उभे आहेत, बरोबर? आपले सुकन्या मेस्त्री. 15 तारखेला वोटिंग आहे, तर 16 तारखेला गुलाल आपला होईल का? आपण उद्या का गुलाल? साहेब, आमचा अगदी 100% विजय आहे. आज या विभाग क्रमांक 41च्या वार्ड मध्ये आम्ही काम करत असताना गेली सातत्याने 30-40 वर्षे आम्ही काम करतोय आणि आम्ही खरोखर शिवसैनिकच आहोत, बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आम्ही आमच्या या विभागामध्ये 2026 जेव्हा आमचं मतदान डिक्लेअर झालं, त्याच्यानंतर आम्हाला आता तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो की आमचं वॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर या ठिकाणी वार्ड नंबर 41 मध्ये ओबीसी डिक्लेअर झाली, बरोबर, गव्हर्नमेंटच्या नियमाने. आम्ही कायदेशीर पक्षामध्ये काम करत असताना आम्ही साहेबांकडे मागणी केली, बरोबर, आम्हाला वचन पण दिलं की ओबीसी आमचं स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे, बरोबर. ही आम्ही मागणी केल्यानंतर उद्धव साहेबांनी आम्हाला वचन दिलं आणि एका रात्रीमध्ये त्यांनी आम्हाला नकार दिला, बरोबर. आणि ती उमेदवारीची वाडकर या साहेबांना दिली. ते राहतात महाराज खडी मशीनच्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी ते आमच्या लोकांना काय मंजूर नव्हतं, आम्हाला ते मान्य नाही, आम्हाला पटलेलं नाही. मग आम्ही सर्व एकत्र येऊन थोडासा निर्णय घेतला की आपल्याला जर का विकास हवा असेल तर आम्हाला आमच्या स्थानिक उमेदवाराची गरज आहे, स्थानिक उमेदवाराची गरज आहे. आणि त्याच आम्ही निर्णयाने आम्ही सर्व एकता करून सर्व एकत्र होऊन आम्ही सुकन्या सीताराम मिस्त्री यांच्या पाठीशी उभे आहोत. माझा एक प्रश्न असा तुमच्यासाठी, जर ताई निवडून आल्या तर ह्या प्रभागामध्ये, ह्या आपल्या प्रभागामध्ये सर्वात पहिलं काम कोणतं वाटतं तुम्हाला मतदारांना? साहेब, आमच्या सुकन्या सीताराम मिस्त्री समजा निवडून आल्या तर आमचा पहिला उद्दिष्ट असा आहे, ह्या एरियामध्ये जी नशाबंदी गर्दुले जे चालले त्यांना आम्ही पहिल्या बाजूला करणार, त्याच्यापासून आमच्या रहिवाशांना सुरक्षित ठेवणार. पाण्याचा प्रश्न साहेब, आज आमच्या एरियामध्ये पाणी नाही, लोक पाणी करतायत, पाण्यापासून आम्ही कोणाला वंचित करणार नाही. आज साहेब आमच्या एरियामध्ये बेरोजगारी वाढली, आमची मुलं नोकरी रस्त्यामध्ये वायफळ गेलेली आहेत, त्यांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे आमच्या इकडे आज गटारं तुंबलेत, आज रस्त्याची कंडिशन बघा, मार्केटची अवस्था बघा, ती आम्ही सुरळीत आणण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर आमचा एक असा विजन आहे, आम्हाला पूर्ण एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही आमची योजना आहे. त्यानंतर शाळा मुलांसाठी एक चांगल्या ठिकाणी एक चांगली उत्तम शाळा, संगणक योजना, हे आमचं काय एक स्वप्न आहे. चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला असं वाटतं 16 तारखेला नक्की परत मी या ठिकाणी नक्की येऊ का? मग सर, तुम्हाला आज मी 100% विजयाचाच नारळ फोडतो. तुम्हाला आम्ही 16 तारखेला 100% आमंत्रित करून आमचाच विजय आहे. थँक्यू तुम्हाला, धन्यवाद सर्वांना. ओके सर, धन्यवाद.
हो रावळे साहेब हॅलो सर्वांची तोंड आणि शेवटपर्यंत एकदा रॅली चालू झाल्यावर कोणीही मध्ये थांबू नका. कोणत्याही नाक्यावर आजूबाजूला दुकानात काही घेण्यासाठी कोणी आजूबाजूला जाऊ नका, जेणेकरून एक व्यक्ती गेली तर बाकीचे सर्व पण तिकडे जातात. तर कृपया कोणीही रॅलीमधून बाहेर पडू नका. पुरुष मंडळी आगे मागे जा प्लीज. पुरुष मंडळी कृपया पुरुष मंडळी कोणीही दुतर्फा उभं राहू नका. सगळेजण काय दादा सगळेजण झाले द्या प्लीज. तुम्ही इथे राहिल्यानंतर सगळे बंधू आणि भगिनींनो येणाऱ्या 15 तारखेला 5 नंबर क्रमांकाचं बटन दाबून भाऊसाहेब रायगड स्वराज्य संघटनाचे अध्यक्ष श्री चित्रा मिश्रा साहेब यांचे एकदम जवळचे मित्र आहेत आमचे श्री निलेश करपुरे साहेब. दादा तुम्ही आजच्या जी निवडणूक आपली चालू होणार आहे 15 तारखेची होणार आहे, आपल्या प्रभाग क्रमांक 21 होऊन ताई उभे आहेत बरोबर. तर तुम्हाला नक्की काय वाटतं ह्या म्हणजे तुमच्या ताई आल्या आपल्या प्रभागाबद्दल कोणती कामं झाली पाहिजे? मी निलेश खरपुडे. जे दादांचं ह्या 41 वार्ड मध्ये जे कार्य आहे ते कार्य बघून आज पूर्ण 41 वार्ड नंबर 41 हा एवढा उत्सुक झालाय की खरोखरच चित्रा मेस्त्री सारखी चित्रा मेस्त्री जी व्यक्ती आहे त्यांच्या मूल्याचे ते अपक्ष उमेदवार उभे केले ते 101% 16 तारखेला गोलाला आपलाच असणार आहे. आणि त्यांच्या पाठी आज तुम्ही मैत्री बघितले असणार. तुम्हाला असं कोणतं काम वाटतं या प्रभागामध्ये जी कामं बाकी आहेत कामं झाली पाहिजे? आपल्या इथे काम एकच आहे की लोकांना स्टेशनवरून येतेवेळी बसची सुविधा ही पहिली झाली पाहिजे, कारण लोकांना 1-1 तास उभं राहावं लागतो. त्याचं दुसरं काम आहे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना बसण्यासाठी चांगलं आसन दादांनी आमच्या सेवेतून केलं पाहिजे. त्याच्यानंतर ज्या सुविधा आहेत मूलभूत सुविधा शिक्षण आरोग्य आणखीन खेळवृत्ती या सगळे ते उपलब्ध करणार आहेत. प्रश्न आहे जर आपल्या जे चालू कारण मी बघतोय लहानापासून आपल्या प्रभागामध्ये कामं रखडलेली आहेत ती पूर्ण होती. ती नक्कीच आपण जे आजपर्यंत जे SRE ची कामं काय रखडलेली आहेत आपली जी सीट येणारच आहे. गुलाल जर आपला आला
तर नक्कीच आपण ते बिल्डर जे आहेत त्यांनी रस्त्याची कामं घेतल्यात त्यांच्याकडे आपण व्हिजिट देऊन लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करू. तुम्ही मला असं वाटतं प्रत्येक मतदार 15 तारखेला म्हणजे नारळ फोडणारच आहे आणि 5 नंबरला वोटिंग करणारच आहे. तर 16 तारखेला नक्की तो बोलायला आहे आणि नक्कीच तुम्हाला आमंत्रण नक्की आपण परत या ठिकाणी येऊ मग तुम्हाला म्हणजे बोलण्यासाठी. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा साहेबांना पण आणि ताईंना पण. ठीक आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. आणि प्रभाग क्रमांक 41 बद्दल. खरं म्हटलं तर ह्या ताईंचा इथं असू जास्त आहे, त्याच्यामध्ये साहेबांचा पण असू जास्त आहे, त्यामध्ये काही प्रश्नच नाहीये. आज संतोष नगर या मालाडमध्ये गोरेगावमध्ये त्यांचं जो आज नावाजलेलं आणि ते विकास कामं जे केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं काय नाव शिकण्यासाठी जागा कुठे आहेच नाहीये पहिल्या वर्षामध्ये. प्लस पॉईंट मध्ये आज आहे की प्रभाग आहे ना, त्याच्यामध्ये आमचं एक पुन्हा विकास व्हावा एसआरमध्ये आपण जे आहेत कोणाला गोरगरीब आहे कोणी रोड कटिंग जात असेल त्यांनी पण त्यांनी सवलत आम्हाला देऊन आम्हाला घरात यावी. नमस्कार मंडळी, आजचा पूर्ण दिवस गोरेगावमध्ये गेलेला आहे. तुम्ही बघताय दिवसभर आज. तर आज होती आपली प्रभात फेरी दिंडोशी विधानसभा क्षेत्र प्रभाग क्रमांक 39 गोरेगाव या ठिकाणी. तर बोलायचं एवढंच होतं की सीताराम मेस्त्री साहेबांनी जी मेहनत घेतलेली आहे, अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची कन्या उभी आहे सुकन्या मेस्त्री ताई. तर आज त्यांच्यासाठी हा स्पेशल ब्लॉग बनवला होता. साहेबांशी बोललो आज मी, ताईकडे का बोलायला भेटल्या ना मला. साहेबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि साहेबांचे जो मित्र परिवार आहे त्यांनी सुद्धा खूप असं इथं मेहनत घेतलेली आहे 10 ते 15 दिवस किंवा महिन्याभरापासून. आणि साहेबांना खूप सपोर्ट केला या भागामध्ये. आणि साहेब सुद्धा समाजसेवक आहेतच, छोटेसे ते ऍक्च्युली उद्योगपती आहेत म्हणजे बिझनेसमॅन आहेत ते. त्यातून त्यांच्याकडे बोललं ह्या विषयाबद्दल की नक्की राजकारण देण्याची कारण काय त्यांनी कारण पूर्ण सांगितलेली आहेत. मला असं वाटतं इथे जे स्थानिक मतदार आहेत आपल्या ह्या प्रभागामध्ये त्यांनी नक्की सहकार्य केलं पाहिजे. असं करून आपले जी रायगड संघटना त्यांनी स्थापन केली, संघटनेचे काम करणारे कार्यकर्ते किंवा मतदारांनी नक्की सहकार्य केलं पाहिजे. साहेबांकडून नक्कीच आणि साहेबांच्या मुलीकडून नक्कीच ही कामं केली जातीलच. मला असं वाटतंय जे स्थानिक इथले कार्यकर्ते स्थानिक मतदारांनी आज आपल्या मराठी माणसाला किंवा रायगड वाशियाला नक्की सपोर्ट केला पाहिजे आणि नक्की तुम्ही निवडून द्याल अशी मला अपेक्षा बाळगतोय. आणि नक्कीच परत मी एकदा रिटर्न 16 तारखेला या ठिकाणी हजर राहील, कारण गुजरात आपलाच उजलावायचा आहे. तर तोपर्यंत धन्यवाद आणि सर्वांनी काळजी घ्या. आणि सांगायचं एवढंच आहे की जर व्हिडिओ आवडला तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्त शेअर करा, कारण या मार्फत सुद्धा आपले मतदार इथे स्थानिक जागे होतील, त्यांना प्रश्न समजतील या व्हिडिओ मार्फत. आणि तोपर्यंत आपण नक्कीच तुम्हाला भेट देऊ. आणि सांगायचं एवढंच आहे की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.